निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया। चला दोस्त हो रोगराईला हकलून देऊया। आज सकाळी तिचा फोन आला, रडत होती, धाय मोकळून रडत होती आणि म्हणत होती, सॉरी, आय एम व्हेरी सॉरी, याच्यापुढे मी असं वागणार नाही, असं करणार नाही, तुला त्रास देणार नाही, तुला बाजारामध्ये माझ्यासोबत खरेदीसाठी चल म्हणणार नाही, हे घ्या ते घ्या, मला हे पाहिजे मला ते पाहिजे, असा मी हट्ट सुद्धा अजिबात धरणार नाही। तू जे म्हणशील त्याप्रमाणे मी वागेन, तू जे सांगशील त्याप्रमाणे मी करेन, माझ्या मनाचं जरा सुद्धा मी करणार नाही, माझ्या मनाचं जरा सुद्धा मी काही तुला म्हणणार नाही, तुला नाराज करणार नाही, तुला दुःखी करणार नाही, तुला त्रास देणार नाही, तुला तू म्हणशील त्याप्रमाणे मी वागायला तयार आहे, पण प्लीज प्लीज मला माफ कर, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी। एवढं ऐकल्यानंतर यानं आवाज कोणाचा आहे म्हणलं, हे तर काही नाही, आपलं कोणाची बायको आहे बाबा म्हणलं। पण सगळं ऐकून घेताना त्याला वाटलं हे जर आपल्या घरून जर असा फोन आपल्याला आला असता तर, म्हणून ऐकताना त्याला तेवढं बरं वाटलं। प्रेमात पडलेला एक तरुण त्याची प्रियशी दिसताच तिच्या एकदम पाया पडला जाऊन। ती घाबरली एकदम, अरे काय करतोस काय करतोस, माझ्या पाया कशाला पडतोस, अरे तुझी तर जागा माझ्या हृदयात आहे आणि तू काय पाया पडतोस। तर तो एकदम गंभीर होऊन म्हणला, तू मला सांगितलं नाहीस की तुझ्या अंगात देवी आहे म्हणून। ती म्हणाली, कोण म्हणाल तुला, आणि कसली देवी, कुणाच्या अंगात, माझ्या अंगात, कशाला, अरे वेडा झाला काय तू। तो म्हणला, अगं नाही, तुझा ते मी फोटो पाहिला फेसबुकवर की केस मोकळे सोडलेले, एकदम उडत असलेले, विस्कटलेले केस सगळे, आणि ते फोटो पाहिला तर तुझ्या अंगात आलं असं मला वाटलं, आणि त्या अंगात आल्याचा फोटो पाहून मग देवी असल्याशिवाय कसं तुझ्या अंगात येईल असं मला वाटलं, म्हणून मी पाया पडलो। ती म्हणली, अरे मूर्खा, आंघोळ केल्यानंतर हेअर ड्रायरनं केस वाळवताना काढलेली ती माझी सेल्फी होती, ती डीपी म्हणून मी ठेवली होती, ते पाहून तू म्हणतोस किती मूर्ख आहेस, किती नालायक आहेस, आणि त्याला बराबर शिव्या देतो। गुरुजींनी बंड्याला विचारलं की, बंड्या, चंद्रावर पहिलं पाऊल कोणी टाकलं होतं। बंड्या सिन्सिअरली उठला, मी सांगितलं, नील आर्मस्ट्रॉंग यानं टाकलं होतं। गुरुजी म्हणले, शाबास, आता तू सांग, चंद्रावर दुसरं पाऊल कोणी टाकलं होतं। बंड्या पुन्हा उठला हिमतीनं, म्हणाला, नील आर्मस्ट्रॉंग। ती म्हणाला, अरे पहिलंही पाऊल त्यानं टाकलं म्हणतो, दुसरंही पाऊल त्यानं टाकलं म्हणतोस। बंड्या म्हणला, गुरुजी साधी गोष्ट आहे की हो, अहो त्याला दोन पाय आहेत, जेव्हा माणूस एक पाऊल टाकतो तेव्हा चालण्याकरता तो दुसरा पाऊल टाकणारच की हो, तो काही एका पायावरचा नव्हता, लंगडा नव्हता, त्याला दोन पाऊल होते, मग ते दोन पावलानं चालणारच ना तो। म्हणजे चालला म्हणजे कसं, तिथे माणूस तो उतरला, त्याने एक पाऊल जेव्हा टाकला तोच माणूस दुसरा पाऊल टाकत असतो। हा तुम्ही सांगितलेला मला व्यवहारीपणाचा हा नियम आहे, आणि तुमचा विद्यार्थी म्हणून मला अभिमान आहे की मला या पण प्रश्नाचं उत्तर आलं आहे। बंड्या गेला जोमात, गुरुजी कोमात। एकदा गुरुजी आणि बंड्या दोघंजण बसले होते, इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असताना मग गुरुजी म्हणाले, बंड्या, तुला मी काही प्रश्न विचारू का। बंड्या म्हणाला, काय गुरुजी, तुम्ही कसले प्रश्न विचारता, अहो काहीतरी त्याला अर्थ असलेले जरा महत्वाचे अवघड प्रश्न मला विचारा ना। अहो मी तुमचा विद्यार्थी आहे, तुम्ही असले इतके सिंपल प्रश्न, साधे प्रश्न विचारता, फालतू प्रश्न, मला पण माझी क्वालिटी एकदम माझ्या त्या लायकीपेक्षा एकदम बदतर वाटते। तुम्ही चांगले प्रश्न विचारा ना, अवघड प्रश्न विचारा, मग मी त्याचं नाही उत्तर दिली तर मग सांगा। मग गुरुजीने विचारलं, तू आता सांग की चंद्र आणि पृथ्वी यांचं नातं काय। बंड्या म्हणला, अहो किती सोपा प्रश्न विचारला, भावा बहिणीचं नातं, दुसरं काय। गुरुजी म्हणले, कसं काय। अहो आपण ह्या पृथ्वीला माता म्हणतो आणि चंद्राला मामा म्हणतो, आता मातेचा भाऊच असतो ना मामा, म्हणजे किती साधा प्रश्न विचारला, अहो माझ्या लेवल प्रमाणे प्रश्न विचारा हो। पुन्हा बंड्या जोमात आणि गुरुजी गुरुजींचा पाय घसरला आणि ते विहिरीत पडले। विहिरीत पाणी होतं एवढं मोठं, आणि गुरुजींना तर पोहता येत नव्हतं। हे बंड्यानं पाहिलं, बंड्यानं गुरुजीमध्ये पडताना पाहिले आणि त्याच्या अंगात एकदम वीज संचारली। तो धडपडत धावपडत, त्याचे हृदयाचे ठोके वाढले, नाडीचा वेग वाढला, श्वास वाढला, त्यानं एवढ्या
वेश संचारासारखं करून शर्ट काढला अंगातला. आणि शर्ट अंगातला काढल्यानंतर आपल्याला काय वाटतं की आता तो विहिरीत उडी मारणार, गुरुजींना वाचवणार. पण नाही, बंड्याने काय केलं, शर्ट काढला. जे शर्ट फिरवत असा पळत सुटला, पळत शाळेकडे गेला आणि शर्ट फिरवत असा ओरडू लागला, उद्या शाळेला सुट्टी आहे, सगळ्यांनी ऐका हो ऐका, उद्या शाळेला सुट्टी आहे, उद्या मज्जाच मज्जा आपली, उद्या शाळा नसणार, उद्या शाळेला सुट्टी असणार. सगळे विचारले, अरे काय काय कशामुळं कसं, ते तुम्हाला कळेलच उद्याच्याला, लगेचच कळेल, पण लक्षात ठेवा उद्या शाळेला सुट्टी असणार. अरे मज्जा करू, उद्या शाळेला सुट्टी असणार, मज्जा करू. आणि गुरु